भाषण करताना कधी कधी गडी घसरतो, मात्र आता तसं न करता सर्वांना सोबत घेऊन जायचंय, असा सज्जड इशाराच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना दिलाय। आमदार संग्राम जगताप यांच्याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले पाहूयात। आज खरं तर मला परिमल निकम यांचे वडील कैलासराव जगन्नाथ निकम यांचा आठवण येते। अतिशय जवळचे सहकारी म्हणून त्यांनी अरुण काकांच्या बरोबर माझ्या बरोबर काम केलेलं आहे। माझे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते। आज स्वर्गीय अरुण काकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। मी स्वर्गीय अरुण काकांना आणि कैलासवासी जगन्नाथ निकम आणि इतर पण मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। खऱ्या अर्थाने स्वर्गीय अरुण काकांचा विचाराचा वारसा पुढे नेण्याचं काम आपले लोकप्रिय आमदार संग्राम अरुण काका जगताप हे या ठिकाणी करतायत। त्याचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो। कधी कधी भाषण करताना कधी गडी घसरतो, परंतु तसं आता घसरायचं नाही। आता आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं। कुठे गेला? कधी कधी भाषण करताना कधी गडी घसरतो, परंतु तसं आता घसरायचं नाही। आता आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं। कुठे गेला? सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय आणि त्याच विचाराने आपल्याला सगळ्यांना काम करायचंय।